बर तुमचं नाव सांगा. माझं नाव योगेश दिनेश वाळुंज. हां मी बातमी केली रात्री तुमचं जाणं आहे नाही का इथनं नेहमी? तोच ओके. इम्पॅक्ट झालेला आहे प्रशासनाला बातमीला धन्यवाद द्याल 100%. आणि करणारे जे आहेत नेते. त्यांचं पण ओके धन्यवाद हो. नाव सांगा. सुनील किसन सईद. काल इथं आमदार येऊन गेले रात्री 10 वाजता बर आणि हे खड्ड्यांचं त्यांना ग्रामस्थांनी सांगितलं आणि बरं. आता काम होते. बर तुम्ही इथून जाताय तर काय तुमचा हे काय? अहो हे रस्ता फार खराब होता. आमदारांनी जे आता जे डिसिजन घेतलं खूप चांगलं झालेलं हो आहे. ना? आणि ही काल न्यूज तुमची मी ऐकली होती. हां त्यामुळे मी आता लगेच डिसिजन झालं. बघितलं मी एक तर आता एका कार्यक्रमाला गेलो होतो. बरं मी आता येताना पाहिलं मी आता हां. ते काम रस्त्यात लगेच आमदार साहेबांनी सांगितलं लगेच तात्पर्य अंमलबजावणी झालेली आहे. आमदारांची तत्परता दिसून येते कामात. अगदी ओके लगेच. चालते चला ग्रामस्थांच्या वतीनं तुम्हाला धन्यवाद. ओके थँक्यू. तुमचं नाव सांगा. मी डॉक्टर सोनाली बोराडे. तुम्ही तुमचा दवाखाना आहे का तिनेवाडीमध्ये? हां माझं तिनेवाडी आरोग्य हॉस्पिटल आहे. बरं तुमचं येणं जाणं आहे नेहमी? हां नेहमी माझं येणं जाणं आहे. खड्ड्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतं लेडीज असल्यावर स्कूटीवर वगैरे. हां धन्यवाद ज्यांनी कोणी केलं असेल. आपल्या खेड तालुक्याचे आमदार आहेत शिवसेनेचे बाबाजी काळे. हे रात्री आले होते आणि त्यांच्या माध्यमातून लगेच सकाळी काम होत आहे. ओके ओके चला. कुठनं आलेत? आणि इथलं काळ्याच्या वाडीवर. आमदारांच्या गावचे आहेत. आमदार रात्री इथं आले होते. हा त्याच्यावर त्यांनीच बोलवलं त्याच्यामुळे आता आलं. कुठल्या याच्यात काम करता तुम्ही? आम्ही नांदगावचे दादा बरं बरं. आणि आपल्या बालकेंद्र साहेबांचे सगळ्यांचं काम करतो ना. हा म्हणजे ठेकेदारांकडे हा आपल्या संपतचे चिरंजीव हा किशोर ना काय नाव? किशोर शेठ बालके. हां त्यांनी काम केलं का आता हे? हा हे त्यांनी चालू केले. बरं बरं. आता दादा 25 वर्ष झाले इथं काम करते. हां ना? हा इथं म्हणजे हुतात्मा राजगुरू विद्यालय नाही का हां तिथं आमची अख्खी शाळा तिथंच झाली. मतदान आहे का इथं? मतदान नाही केलं फक्त आपलं गाव आहे ना जमीन बिमीन सगळी शेती बरं, बरं. नांदगाव करत चालतंय चालतंय. आपण म्हणजे पोट भरायला येतो इकडं. बरं बरं. दादा कुठले? खेडचाच आहे दादा मी. गाव काय? गाव कुठलं?
सांडबरवाडी आणि नाव संकेत खंडागळे इथलं खेडमधलाच आहे खेडमधलं. आपल्या तिनिवाडीतला. मी तर राहिलं 3 वाट रोडला काय आणता गाडीमध्ये थर्डी क्लास कुठून? कासवरून आणतो. बरं बरं. या मार्गावर जाता येतं का? हो जातो. काय अवस्था काय होती आणि काय त्याची भीती होती? काय व्हायचं इथं खड्डे खूपच मोठे होते. हां. तिथून गाडी टर्न घेताना खूप भीती वाटायची. गाडी पलटी पलटी होण्याची भीती होती. पलटी व्हायची भीती होती. मग आता काम होतंय, काम कुणाच्या माध्यमातून होतंय माहिती आहे? तो आपले आमदार कशावरून काय तुम्हाला कसं कालची माहिती? बातमी बघितली मी. कुठली? रात्री आमदार साहेबांची इथल्या खड्ड्यावरून बातमी झाली. हां हां हां. एक बातमी बघितली मी. त्या बातमीवरून आज मी आता बघितलं की इथं खडी पडली होतं. हां. काम चालू झालेलं आहे आपलं आमदार हां, हां. साहेबांमुळे. चांगलं काम करताय. आमदारांना धन्यवाद. धन्यवाद आमदार तुमचं मूळ गाव कुठलं? कडूच आहे मी कडूच आहे का? खेडमध्ये जा. बरं बरं. ओके.